तिथे SDM आणि PO होती. जेव्हा मी जॉईन केलं एवढं सोपं सिस्टम मला तिथे दिसलं आणि मॅडमांनी तिथे ऑलरेडी एवढं काही करून घेतलं होतं आणि एवढं सिस्टम मॅडमनी सोपं केलं होतं. कर्मचाऱ्यांचा विषय असू द्या किंवा तिथे भरपूर भूसंपादन वगैरेचा विषय होता. मग मला पर्टिक्युलरली काम करायला फार सोपं तिथे वाटलं. मला पूर्ण माहिती आहे आणि मला 2 दिवसात खात्री पण झाली आहे की इथे पण मॅडमने ज्याप्रमाणे मागच्या 2 वर्ष काम केलं आहे त्यामुळे हा जिल्हा परिषद ऑलरेडी ऑटो पायलट मोडमध्ये आहे. आणि ऑटो पायलट मोड म्हणजे की ऑलरेडी ते खूप पुढे आपला जिल्हा परिषद आहे. आणि इथून पुढे माझा प्रयत्न पण राहील की जसं मॅडमांनी काम केलं, जसं आमचे HOD सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी ज्याप्रमाणे एक टीमवर्क म्हणून काम केलं तसंच आम्ही पुढे पण काम करू. आणि आपले जे जिल्हा परिषद आहे त्याला अजून आपल्याला चांगला कसं करता येईल. भरपूर विषय आहे जे मॅडमांनी भरपूर सॉल्व्ह केलं. अजून भरपूर विषय प्रलंबित आहे किंवा अंडर पाईपलाईन आहे. जे BDOs आहेत, आपले HODs आहेत, अधिकारी कर्मचारी आहे, हे सगळे टीमवर्क म्हणून 100% नक्कीच करणार आहेत. एवढंच बोलून मी थांबतो आणि मॅडमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला पूर्ण उमेद आहे की आपला जिल्हा परिषद असं टीम म्हणून पुढच्या काही जे काही राहील. आता जेव्हा माझी बदली झाली सांगलीमधून तेव्हा लोक म्हणत होते साहेब आपल्याला 1 वर्ष अजून राहायला पाहिजे होता. इथे मॅडमची बदली झाली तर सर म्हणतात मॅडम 6 महिने अजून राहायला पाहिजे होता. तर आमचं असंच जीवनचक्र आहे. कधी एक शहरात कधी दुसऱ्या शहरात आम्ही पण सांगू शकत नाही कधी आमची बदली होणार, कधी आम्ही तिथे असणार आहे.